इचलकरंजीत अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असला तरी यामागे केवळ शहर स्वच्छतेचे उद्देश नसून ठळकपणे राजकीय गणितांचा डाव दडलेला असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे। महापौर उदय धातुंडे यांनी 21 एप्रिलची डेडलाईन देत टपऱ्या, हातगाडे आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचा इशारा दिला असला तरी गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता ही कारवाई प्रत्यक्षात होणार का पुन्हा लांडगाळाऱ्याला ठरणार याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड साशंकता आहे। कारण यापूर्वी अतिक्रमण हटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र प्रत्येक वेळी स्थानिक राजकीय दबाव, मतपेटीची गणिते आणि तडजोडीच्या राजकारणांमुळे या मोहिमा कागदावरच राहिल्या। इंदौरच्या धर्तीवर शहराचा विकास करण्याच्या घोषणा करत सत्ताधाऱ्यांनी अतिक्रमण मुक्तीचा नारा दिला असला तरी वास्तवात शहरातील मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली जात असल्याचे चित्र आहे। गेल्या अनेक महिन्यापासून कचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिक कचऱ्याच्या ढिग्यामध्ये जगत आहेत। 2 महिने उलटूनही यावर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाने आता अचानक कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देणे म्हणजे स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे। स्वच्छता कुठल्या परिस्थितीत चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे। आम्ही टेंडर दिलंय ती आम्हाला ज्या पद्धतीने काम पाहिजे त्या पद्धतीने काम करणार नाही। आतापर्यंत त्यांना आम्ही खूप सूचना दिल्या, खूप पत्र दिलेले आहेत आणि त्याच्या ह्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे। त्यामुळं आम्हाला त्यांना काढल्याशिवाय स्वच्छतेची करू शकत नाही। कारण इचलकरंजीतला खूप भयानक हा प्रश्न आहे। त्याच्यासाठी त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर जो कचरा जातो त्या कचऱ्याची जी विल्हेवाट लागते हातात नाही आहे, तो सुद्धा कॉन्ट्रॅक्टर काम व्यवस्थित करत नाही। त्याच्यावरही आमची कारवाई करायचा विचार सगळा चालू आहे। कारण शहरात कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट म्हणजे केवळ कामाचा विषय नसून त्यामागे वर्षानुवर्ष चालत असलेली मक्तेदारीचे राजकारण, कमिशनची साखळी आणि नगरसेवकांच्या आड लपलेले हितसंबंध सर्वश्रुत आहेत। कंपनी बदलली तरी काम करणारे हात तेच राहतात आणि मलिदा पोचला की सगळे सुरळीत चालते, हीच शहराची कटू वास्तवता आहे। सत्तांतरानंतर अचानक त्याच कंपनीवर कारवाईची तलवार लटकवली जात असल्याने या निर्णयामागे पारदर्शकतेपेक्षा राजकीय नियंत्रण आणि आपला मक्तेदार बसवण्याचा प्रयत्न असल्याची कुजबूज सुरू आहे। त्यातच महापालिकेचे त्या कंपनीकडे थकीत असलेले बिल, गतवर्षी विरोधकांनी केलेल्या कारवाईच्या मागण्याकडे दुर्लक्ष आणि आता अचानक घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे या सगळ्या प्रक्रियेवर संशयाची छाया अधिक गडद झाली आहे। दरम्यान शहरातील विकास कामांचा आढावा घेतला तर चित्र अधिकच चिंताजनक आहे। निधीअभावी ई बस सेवा अद्याप अपूर्ण असून पावसाळा तोंडावर आला आहे, त्यामुळे पुढील अनेक महिने हे काम रखडण्याची शक्यता आहे। 52 कोटींचे रस्ते मंजूर झाले असले तरी महापालिकेच्या स्वहिस्सा अभावी सर्व कामे थांबली आहेत। खोदलेले रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। अशा परिस्थितीत विकासाच्या आघाडीवर अपयश झाकण्यासाठी अतिक्रमणाचा मुद्दा पुढे रेटला जात आहे का, असा थेट सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। महापौरांना आमची विनंती आहे, इचलकरंजी शहरामध्ये फक्त फेरीवाल्यांच्यामुळे अतिक्रमण होते का? याला अनेक घटक सुद्धा कारणीभूत आहेत। कारण इचलकरंजी शहर वाढती शहर असल्यामुळं अरुंद रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। अनेक अपार्टमेंट बांधलेले, त्याची पार्किंगची सोय नाही आहे। अनेक उद्योग व्यवसाय करण्यासाठी गाळे बांधलेले आहेत, त्याची पार्किंगची सोय नाही आहे। अशा अनेक घटकामुळं या इचलकरंजी शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे। आमचा महापालिकेच्या महापौरांना विनंती आहे, आम्ही तुम्हाला चांगल्या कामासाठी 100% पाठिंबा द्यायला तयार आहोत। फेरीवाल्यांचं पुनर्वसन करण्यासाठी 21 झोन मंजूर आहे। त्या फेरीवाल्यांचं झोन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करा, कायमचा प्रश्न आपला निकाली निघेल। अनेक घटक ज्या कारणीभूत आहेत त्या कारणीभूत असलेल्या घटकाचा आपण काय करणार हे तुम्ही जनतेला सांगा। यात आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा। नेहमीप्रमाणे सॉफ्ट टार्गेट ठरणारे छोटे व्यावसायिक, भाजी विक्रेते, हातगाडे, पानटपऱ्या यांच्यावर कारवाई करणे सोपे असते, मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात नियम धाब्यावर बसून उभ्या राहिलेल्या मोठमोठ्या इमारती,
पार्किंगची सोय न करता रस्ते अडवणारे प्रकल्प आणि त्यामागील राजकीय पाठबळ यावर कारवाई करण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांकडे आहे का? हा खरा प्रश्न आहे. गेल्या 7-8 वर्षात शासकीय नियमांचे उल्लंघन करून उभारलेल्या इमारतींमुळे रस्ते अरुंद झाले, फुटपाथ गिळले गेले आणि वाहतुकीचा गोंधळ वाढला. पण त्या बड्या अतिक्रमणांवर आजपर्यंत कुणी बोट ठेवले नाही. आणि सगळ्यात वाईट, ज्या टायमाला राबणाऱ्या कष्टकरी वर्गाचं नेतृत्व करणारी एकही नगरसेवक या गरिबाच्या बाजूनं बोललेलं नाहीत, हे किती सगळ्यात दुर्दैवी आहेत. आणि त्यामुळं सामान्य नागरिक सुद्धा, कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिलाय, पण गावात विळखा होता कामा नये याची सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे. महापौरांनी फेरीवाल्या समितींना दिलेला इशारा ठाम असला तरी हाच इशारा राजकीय वरदहस्त असलेल्या बांधकामधारकांना देण्याचे धैर्य दाखवले जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्यथा अतिक्रमणाच्या नावाखाली पुन्हा एकदा दुर्बळांवर कारवाई आणि प्रभावशालींना मोकळीक असा दुहेरी न्यायच पाहायला मिळेल अशी भीती व्यक्त होत आहे. एकूणच अतिक्रमणाविरोधी मोहिमेचा गाजावाजा जितका मोठा आहे तितकीच तिच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह आहेत. ही मोहीम खरोखरच शहराच्या हितासाठी आहे की राजकीय अपयश झाकण्याचा डायव्हर्जनचा डाव आहे, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र नागरिकांना आता घोषणांचा गजर नको, तर कृतीतून दिसणारे निर्भीड आणि निष्पक्ष निर्णय हवा आहे.